नमस्कार मित्रांनो, खानदेश कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण मका पीक व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कुठलेही पीक असले तर कुठली तरी एक फवारणी किंवा कुठले तरी खत व्यवस्थापन यावर पिकाचे उत्पादन हे वाढत नसते. तर यासाठी संपूर्ण सुरुवातीपासून व्यवस्थित नियोजन करणे हे महत्त्वाचे असते. त्यामध्ये पाणी व्यवस्थापन आले, तण नियंत्रण आले, कीड नियंत्रण आले, रोग नियंत्रण आले, त्याचप्रमाणे खत व्यवस्थापन आले. या सर्व गोष्टींवर येणारे उत्पन्न हे अवलंबून असते. तर मित्रांनो, आपण मका पिकाबद्दल सविस्तर व संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण आपल्या खानदेश कृषी मित्र या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. मित्रांनो, आपण मका पिकाबद्दल जाणून घेताना सुरुवातीला खत व्यवस्थापनाचे नियोजन हे करणे खूप महत्त्वाचे असते. खत व्यवस्थापन करत असताना लागवडीच्या वेळेसच आपण योग्य असे खत व्यवस्थापन केले तर उत्पन्नात ही 25 ते 30% वाढ होत असते. तर मित्रांनो, खत व्यवस्थापनात आपल्याला लागवडीच्या वेळेसच 20-20-13 त्यासोबत एक सिंगल सुपर फॉस्फेट, त्याचसोबत 25 किलो MOP पोटॅश आणि त्याचसोबत एक 40 किलो युरिया अशा प्रकारे खत व्यवस्थापन करून लागवडीच्या वेळेसच दिले गेले तर आपले उत्पन्न हे वाढण्यास मदत होत असते. त्याचबरोबर लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी तण नियंत्रण करणे हे अधिक गरजेचे असते. तण नियंत्रण करत असताना तणनाशकाचा वापर करत असताना योग्य तणनाशक निवडणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी टिंजर किंवा बायरचे लॉडिस या 2 तणनाशकांपैकी एका तणनाशकाचा आपण वापर करू शकतो. दोघेही तणनाशक खूप प्रभावीपणे तण नियंत्रण करतात. जर पिकामध्ये तण नसले तर 100% संपूर्ण अन्नद्रव्य हे पिकास मिळतात व त्यामुळे आपले उत्पन्न वाढण्यास मदत होत असते. यानंतर कीड व रोग नियंत्रण. यावर्षी पिकावर लाल करपा व नेहमीप्रमाणेच लष्करी अळीचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. यामुळे फवारणी करत असताना चांगल्या प्रतीचे कीटकनाशक यामध्ये आपण इमामेक्टिन बेंझोएट किंवा क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन असलेले हमला या 2 कीटकनाशकापैकी एका कीटकनाशकाची निवड करून त्याची फवारणी आपण करू शकतो. यासोबत लाल करपा नियंत्रणासाठी आपण साप किंवा बाविस्टिन किंवा अवतार या तिघांपैकी एका बुरशीनाशकाचा वापर करून आपण फवारणी करू शकतो. यासोबत पिकाची चांगली वाढ होण्यासाठी आपण चांगली पिकाची वाढ होण्यासाठी या फवारणीमध्ये 19-19-19 किंवा 12-61 यापैकी एका विद्राव्य खताचा वापर करू शकतो. यामुळे रोग नियंत्रण तसेच कीड नियंत्रण तसेच पिकाची जोमदार वाढ होण्यास मदत होईल. यानंतर दुसरा खताचा डोस हा पीक 40 ते 45 दिवसाचे असताना आपण दिला पाहिजे. यावेळेस पुन्हा 10-26-26 ची एक बॅग आणि त्यासोबत 25 किलो युरिया आणि एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 10 किलो झिंक सल्फेट असा खताचा डोस आपण दिला पाहिजे. यामुळे या काळात पिकाची जोमदार वाढ होऊन तसेच कणीस लागणे व कणीस 100% भरण्यास मदत होते आणि यामुळे उत्पन्नामध्ये 40 ते 45% वाढ होते.
अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित खत नियोजन तसेच कीड व रोग नियंत्रण आणि त्यासोबत तण नियंत्रण केले असता आपल्याला 100% मका पिकातून चांगल्या प्रकारे उत्पन्न हे घेता येऊ शकते. जर माहिती आवडली असल्यास व्हिडिओस लाईक व शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.